हा बघा टेस्टी नारळी भात तयार झालेला आहे। भाताला रंग तर काय सुरेख आलेला आहे आणि चवीला पण एक नंबर लागतो। आज आपण नारळी पौर्णिमेनिमित्त पारंपरिक पद्धतीने नारळी भात कसा करायचा हे पाहणार आहोत। हा भात चवीला खूप छान लागतो आणि बनवायलाही खूप सोपा आहे। रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी आणि सोपी आहे। यामध्ये नारळाची चव व नारळाचे दूध दोन्ही वापरल्यामुळे याची चव 10 पटीने वाढलेली आहे। याआधी मी नारळाच्या वडीची रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे। याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। माझ्या या पद्धतीने नारळी भात तुम्ही एकदा तरी नक्की करून पहा, खूप आवडेल तुमच्या घरी सर्वांना। रेसिपी भरपूर टिप्ससह तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे। चला तर हा टेस्टी नारळी भात कसा करायचा ते पाहूया। पूर्ण रेसिपी पाहण्यासाठी माझ्या फोटोच्या खालील त्रिकोणावर क्लिक करा, जेणेकरून तुम्ही त्या रेसिपीवर जाल।